जळगाव शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी गावात गुढीपाडव्याच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे। अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। शुक्रवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास निमखेडी गावात ही घटना घडली असून यात दीपाली नितीन सोनवणे यांचा त्यांच्या पती नितीन विजय सोनवणे यांनी विळ्याने वार करून खून केल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दीपाली आणि नितीन सोनवणे यांच्यात गेल्या काही दिवसापासून अनैतिक संबंधाच्या संशयावरून सतत वाद सुरू होते। गुरुवारीही त्यांच्यात तीव्र वाद झाला होता। या वादातून संतापाच्या भरात नितीनने प्रथम पत्नीच्या डोक्यात वीट मारली आणि त्यानंतर घरातील विळ्याने मानेवर आणि पोटावर वार करत निर्घृण खून केला। या घटनेनंतर संशयित आरोपी नितीन सोनवणे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली। माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। पाहणी दरम्यान दीपाली सोनवणे या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या। त्यानंतर तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। सदर दाम्पत्याला 3 मुले असून गुढीपाडवा निमित्त ती आपल्या आत्याकडे जेवणासाठी गेली होती, तर नितीनची आई घराबाहेर बसलेली होती। याच दरम्यान पती पत्नीमध्ये वाद होऊन ही धक्कादायक घटना घडली। गुढीपाडवा सारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सर, जळगावच्या निमखेडीमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला। नेमकं काय घटना? जळगावच्या निमखेडी शहरामध्ये नितीन विजय कोळी वय 34 वर्ष, राहणार शिरसाळ साखळी तालुका यावल, तो मागील 6 वर्षापासून निमखेडीमध्ये राहतोय। पत्नीच्या असणाऱ्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नीला विटा आणि विळा हा गळ्यावर त्याचबरोबर पोटावर मारून खून केलेला आहे। त्याचबरोबर तो पोलीस स्टेशनला हजर झाला होता आज रोजी। त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर FIR नोंदवण्याचं कामसुद्धा सुरू आहे। सर, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, नेमक्या हजर झाल्यानंतर? आरोपीनं स्वतः सांगितलेलं आहे की सदरचा गुन्हा मी रागाच्या भरात स्वतःच केलेला आहे म्हणून। तरी देखील आपण इतर साक्षीदाराच्या माध्यमातून तपास करत आहोत। सर, त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली। काही आरोपींनी त्याबाबत सांगितलं आहे? आरोपीनं अशी माहिती दिली आहे की मागच्या 4 वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि ते बऱ्याच वेळा एकमेकापासून दूर राहिलेले आहेत किंवा ती निघून गेलेली आहे बऱ्याच वेळा। त्यानंतर परत घरी येऊन राहिलेली होती। त्यांचे वाद सुरूच होते। त्या वादाचं पर्यावसन सदरच्या घटनेत झालं आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सर, नेमकी किती वाजेला घटना घडली? सदरची घटना ही आज रोजी दुपारी 3:30 घडलेली आहे। सर, आरोपीने काही सांगितलं की नेमकं पत्नीचं कोणासोबत अनैतिक संबंधाचा संशय होता असं काही सांगितलं? नाही आहे, तो तपासाचा भाग आहे, त्यामुळं आम्ही काही डिस्क्लोज करू शकत नाही।